दोस्तों, क्या घर बैठे बोर हो रहे हो? चलो आज कुछ मजेदार करते हैं। चलो खड़े होते हैं और सब मिल के डांस करते हैं। चलो अब हम प्रार्थना करते हैं, गॉड से बातें करते हैं। हेलो फ्रेंड्स, कैसे हो आप सबका स्वागत है क्राइस्ट एम्बेसी इंडिया चिल्ड्रन चर्च में। और आज का प्रेयर पॉइंट है, हम विश्व भर के बच्चों के लिए प्रार्थना कर रहे हैं, विशेष
रूप से भारत के बच्चों के लिए प्रार्थना करे कि परमेश्वर की सुरक्षा का हाथ उन पर है और वे दुष्ट लोगों के प्रभाव से सुरक्षित है। वे हमेशा पवित्र आत्मा द्वारा निर्देशित होते हैं। अन्य भाषा में प्रार्थना करेंगे, अपने हाथों को स्वर कर उठाएंगे, आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे। उसी के रूप से अल्लाह बरे कुछ करे बटे का बकराटे को शकर पर अंग लेकर कुछ उसके और एक टेको बकराटे को शकर पर अंग लेकर एक टेको बकराटे को शकर दिन लेकर एक को इसके पंडल मुंडल बचन लेके जिंदगी पवन तरफ पूछे रे बोझ करे बटे का बकस के रांदे और ये लेकर एक इसके रहंदे लो हो रे इसके के टेको बकराटे को शकर पर अंग लेकर अंग उसके अंदर के टेको बकराटे को शकर बा उसी अंदर लेकर एक दाना दूर उसके अंदर लेकर के टेको बकराटे को उषाकर पर लेकर आंदलो रे हेंदरे आपतो को के देकर आंदलो उसके पंदला ओबुंदला बातांदली कजंदरी भगवंतरो बुझरे बोझ करे बोटा का बकटे को उषाकर पर लेकर आंदो और एक देके बोकरा देके बोषाकर पर लेकर एक देके बोकरा देके अंदर उसके आंदो उसी के तरह के रोका देके मंगला अंदर उसके पंडला बुंदला बाचंदलो और एक देके बोकरा देके बोषाकर पर लेकर आंदो उसके पंडला बुंदला बाचंदली का और जिंदरी बागुंदर बुझरे बोझ कर बटा का बकरा टेके बुशा कर बरन लेकर आंदो उसके पंडा और एक टेके बकरा टेके बुशा कर भरा करते के जिंदरी उसके पंडला अंदर उसके बंदो उसी के बस के पंडा बंडल बाचंदली का जिंदरी बागुंदर बुझरे बोझ कर बटा का बकरा टेके बुशा कर बरन लेकर आंदो उसके पंडा बंडल बाचंदली का और जिंदरी बागुंदर बुझरे बोझ कर बटा का बकरा टेके बुशा कर बा दिन लेकर के टेके बकरा टेके बुशा कर बरन ले रहे दोस्त के आंदो और एक टेका बकरा टेका बुशा कर बहुत धन्यवाद धन्यवाद दिगरे इसके रंदलो प्रपंडल बंडल बचनली का ईसाई प्रार्थना को विश्वास से मांगते हैं आमीन। धन्यवाद हमारे साथ प्रार्थना करने के लिए। गॉड ब्लेस यू। बाय बाय। हेलो फ्रेंड्स, कैसे हैं आप सब? आपको पता है साइन लैंग्वेज सीखने से क्या होता है? मैं बताता हूँ। ये आपको ध्यान देने में आपकी हेल्प करता है, जिससे आप चीजों को और अच्छे से याद रख पाओगे। ये आपके दिमाग को और तेज करता है और आप पढ़ाई में, खेलने में और अच्छे से फोकस कर पाओगे और आप छोटे बेबी से भी बात कर पाएंगे। है ना मजेदार ये? तो चलो सीखते हैं और हमारे पेरेंट्स भी इन चीजों पे ध्यान दे सकते हैं। आज हम सांकेतिक भाषा में गाना सीखेंगे। हुर्रे! तो क्या शुरू करें? हालेलुया। हे हे एक चुना हुआ वन सच बुलाए बिकाने उसकी सोचा जीवन की आवश्यकता उसने पूरी की है और मैं जानता हूँ मैं कौन। हम है एक चुना हुआ वन सच बुलाए बिकाने उसकी सोचा जीवन की आवश्यकता उसने पूरी की है और मैं जानता हूँ मैं कौन। मैं वो हूँ जो वो कहता, वहाँ हूँ जहाँ कहता, मेरे पास जो वो कहता। मैं वो हूँ जो वो कहता, वहाँ हूँ जहाँ कहता, मेरे पास जो वो कहता। मैं कौन हूँ मैं जानता, मैं समझ जाता, चमकारों को कहता, बाका जीवन जीता। मैं कौन हूँ मैं जानता, मैं समझ जाता, चमकारों को कहता, बाका जीवन जीता। मैं कौन हूँ मैं जानता। ओ मैं कौन हूँ मैं जानता। मैं कौन हूँ मैं जानता। हम है एक चुना हुआ वंशज, बुलाए बिकाने उसकी सृष्टा। जीवन की आवश्यकता उसने पूरी की है और मैं जानता हूँ मैं कौन। हम है हाँ। हम है एक चुना
वन सच बुलाए दिखाने उसकी श्रेष्ठता जीवन की सारी आवश्यकता उसने पूरी की और मैं जानता हूँ मैं कौन हूँ जो वो कहता वहाँ हूँ जहाँ हूँ मेरे पास जो वो कहता मैं कौन हूँ मैं जानता मैं वो हूँ जो वो कहता वहाँ हूँ जहाँ कहता मेरे पास जो वो कहता मैं कौन हूँ मैं जानता मैं समझ के चलता कारों से कहता कृपा का जीवन जीता मैं कौन हूँ मैं जानता मैं समझ के चलता कारों से कहता कृपा का जीवन जीता मैं कौन हूँ मैं जानता मैं कौन हूँ मैं जानता मैं कौन हूँ मैं जानता कौन हूँ मैं जानता मैं कौन हूँ मैं जानता Hallelujah! Praise the Lord! अब ये समय है बच्चों की रैप्सोडी का और हम बहुत अच्छी अच्छी बातें सीखने वाले हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सबका स्वागत है। ये समय है रैप्सोडी का। इट्स रैप्सोडी टाइम, रियलिटी टाइम। आज दिनांक रविवार 14 तारीख और आज का वचन है यह किस प्रकार का मनुष्य है। वचन लिया गया है मत्ती का 8वां अध्याय और 27वां वचन GW से। और वे अचंभ करके कहने लगे यह कैसा मनुष्य है कि आंधी और पानी भी उसकी आज्ञा मानते हैं। हालेलुया। प्रभु यीशु अपने चेलों के साथ एक नाव पर था जब एक भयानक तूफान उठा। डर कर और निराश होकर उसके चेलों ने उसे जगाया। यीशु ने बस तूफान को डांटा और इसे शांत होने का आदेश दिया और इसने आज्ञा मानी। चेले आश्चर्य करने लगे कि कैसे हवा और समुद्र ने उसकी आज्ञा मानी और आपस में सोचने लगे यीशु किस प्रकार का मनुष्य है। क्या आप जानते हैं कि जैसे यीशु प्रभु ने तूफान से बात की और वे शांत हो गए, वैसे ही आप हर उस वस्तु से बात कर सकते हैं जो आपको परेशान कर रही है। हाँ, आप कर सकते हैं। आपके पास वही जीवन है जो कि प्रभु यीशु के पास है। 1 यूहन्ना इसका 4 अध्याय और 17वां वचन। इसलिए चंगाई, सफलता, आनंद और शांति की घोषणा करने में निर्भीक बनो। जैसे ही आप हर जगह विश्वास के वचनों को बोलते हैं, जैसे ही आप हर जगह विश्वास के वचनों को बोलते हैं। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आज का वचन अध्ययन है 1 यूहन्ना इसका 4 अध्याय और 4वां वचन। हम अपने हाथों उठाएंगे, अपने आंखों को बंद करेंगे और मेरे पीछे घोषणाओं को बोलेंगे। जैसे ही मैं विश्वास भरे वचनों को बोलता हूँ, वैसे ही सारी सृष्टि मेरी बात सुनती है और आज्ञा मानती है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय। बैठे बैठे बोर हो गए? चलो खड़े होते हैं और सब मिल के डांस करते हैं। बैठे बैठे बोर हो गए? चलो खड़े होते हैं और सब मिल के डांस करते हैं।
मैं ना शर्माऊंगा, आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा, आशिक हूँ मैं तेरा, मैं ना शर्माऊंगा, आशिक हूँ मैं तेरा, मैं ना घबराऊंगा। यीशु तू मेरा जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा। यीशु तू मेरा जिंदा खुदा, तू ही तो मेरा है मसीहा। अरे दाऊद की तरह मैं नाचूंगा, यीशु मैं नाचूंगा, मैं आशिक तेरा, यीशु मैं आशिक तेरा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कसे आहात तुम्ही सर्वजण? बोलात मी आशीर्वादित आहे आणि परमेश्वराच्या अनुग्रहाद्वारे महिमेतून महिमेमध्ये पुढे वाढत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जिथे पण कुठे तुम्ही आहात, आपले भाऊ बहीण, आपले आई वडील, तुमचे मित्र, एक हाय फाय देऊन त्यांचं स्वागत करू शकता. बोलात तुमचं स्वागत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ते आहे प्रेम, एक खऱ्या विश्वासीचे चिन्ह. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुमच्याजवळ तुमचे बायबल आहे, लवकर घेऊन या. आम्ही काही वचन आज वाचणार आहोत. तर मग काय तुम्ही तयार आहात? ओके, तर आपण बघूया इफिसकरांस त्याचा 5वा अध्याय आणि 2रं वचन. लिहिलं आहे, प्रेमामध्ये चला, जशी ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगत आहे? प्रीतीने चाला. प्रेज द लॉर्ड. प्रीती एक ख्रिस्ती विश्वासी, एक खऱ्या विश्वासाचे काय आहे? चिन्ह आहे. आणि म्हणून हे खूप गरजेचं आहे की आपण आपल्या जीवनामधून दुसऱ्यांना काय दाखवावे? प्रेम दाखवावे. हालेलुया. आणि ह्याने काही फरक पडत नाही की समोर असलेली व्यक्ती काय आहे, ती कोणी पण का नाही असो. वचन काय सांगतं? प्रीतीमध्ये चाला, म्हणजेच की आम्हाला प्रत्येकाशी काय करायचं आहे? प्रेम करायचं आहे, एकमेकांबरोबर प्रीतीने राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. चला आम्ही वचन वाचूया. योहानस पहिले पत्र त्याचा 4था अध्याय 19 वचनापासून आपण वाचूया. आणि लिहिलं आहे, म्हणून आपण याच्यासाठी प्रीती करतो की पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली. हालेलुया. म्हणजेच वचन काय सांगत आहे? परमेश्वराने आपल्यावर अगोदर प्रीती केली. हालेलुया. आणि म्हणून आपण त्यांच्यावर काय करतो? प्रेम करतो. जर कोणी म्हणेल की माझी परमेश्वरावर प्रीती आहे आणि त्याची आपल्या भावाबरोबर शत्रुत्व असेल, तर तो खोटारडा आहे. कारण जो आपल्या भावाला, ज्याला त्याने पाहिलं आहे, त्याच्यावर प्रेम नाही करत, तर तो परमेश्वरावर पण, ज्याला त्याने पाहिलं पण नाही, त्याच्यावर प्रेम नाही करू शकत. हालेलुया. म्हणजेच वचन काय सांगत आहे? जर कोणी म्हणेल की परमेश्वरा मी त्याच्यावर प्रेम करतो आणि आपल्या भावाशी किंवा कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीशी जर तो प्रेम नाही करत असेल, तर परमेश्वराचं वचन काय सांगत आहे? तो खोटारडा आहे. कारण ज्या व्यक्तीला तो पाहू शकत आहे, त्याच्यावर तो प्रेम नाही करू शकत, तर मग परमेश्वर ज्याला त्याने पाहिलंच नाही, त्याच्यावर तो प्रेम कसं करू शकेल? हालेलुया. आणि हे कारण आहे की आपल्याला प्रेमामध्ये नेहमी चालणं काय आहे? गरजेचं आहे. म्हणजेच नेहमी आणि प्रत्येकाशी आपल्याला प्रेमाने वागायचं आहे. आपला व्यवहार कसला असला पाहिजे? प्रीतीने भरलेला असला पाहिजे. हालेलुया. मत्ती त्याचा 6वा अध्याय आणि 45 वचन मध्ये लिहिलं आहे, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनितिमानांवर पाऊस पाडितो. प्रेज द लॉर्ड. म्हणजेच परमेश्वर चांगले आणि वाईट दोन्ही लोकांवर काय देतो? आपल्या सूर्याचा प्रकाश देतो, पाऊस पाठवतो. परमेश्वर भेदभाव नाही करत. हालेलुया. आणि हेच कारण आहे की आपल्याला कधीच कोणाशी भेदभाव नाही करायचा आहे.
खूप वेळा आपण विचार करतो की ते प्रेमाच्या लायक नाही आहेत, तो चांगला नाही आहे, मी त्याच्यावर का प्रेम करू, तो माझ्यावर प्रेम नाही करत, तो माझ्याशी चांगला व्यवहार नाही करत, मी त्याच्यावर प्रेम का करू. पण वचन आपल्याला काय सांगतं की परमेश्वर कोणामध्येच भेदभाव नाही करत. सत्य हे आहे की एक ख्रिस्ती म्हणून, देवाची मुले म्हणून आपल्या जीवनामध्ये असं कोणीच असता नये ज्याच्यावर आपण प्रेम नाही करत आहोत. म्हणजेच समोरची व्यक्ती कशी का नाही असू दे, आम्हाला नेहमी त्यांच्यासोबत कसं वागायचं आहे, प्रेमाने वागायचं आहे. आपला व्यवहार कसा असला पाहिजे, प्रेमाने भरलेला असला पाहिजे. कोणी म्हणू शकतो की मी कसं सर्वांवर प्रेम करू शकतो, परमेश्वर आहे म्हणून तो सगळ्यांवर करू शकतो, पण मी कसं काय करू शकतो. लक्षात ठेवा, वचन काय सांगत आहे, ज्या दिवशी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून आपल्या जीवनामध्ये घेतलं, आम्ही परमेश्वराचा स्वभावाने आणि जीवनाला पण स्वीकार केलं. हालेलुया. तर मग आमच्यामध्ये कोणाचा स्वभाव आहे, परमेश्वराचा. जर परमेश्वर प्रत्येकावर प्रेम करू शकतो, तर मग आम्ही पण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याचा स्वभाव, त्याचे जीवन आमच्या मध्ये आहे. लुका त्याचा 6वा अध्याय आणि 27वा वचन सांगतं, परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांना सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा. बघा, परमेश्वराचं वचन काय सांगत आहे, जर कोणी तुमचा शत्रू पण असेल तरी त्याच्यावर प्रेम करा, आणि जे तुमच्याशी वैर पत्करतात त्यांचा. हालेलुया. म्हणजेच कोण आपल्याबद्दल काय विचार करतं, कोणाला आपण आवडतो नाही आवडत, त्यांचा व्यवहार आपल्याशी चांगला आहे वाईट आहे, किंवा समोरचा कसा आहे, चांगला आहे की वाईट आहे, जे पण आहे, जसं पण आहे, कोणी पण का नाही असून दे, परमेश्वर काय सांगत आहे, त्यांच्याशी काय करा, प्रेम करा. इतकेच नव्हे तर आपल्या शत्रूंशी पण, जे आपले वाईट करतात त्यांच्यावर पण काय करा, प्रेम करा. हालेलुया. त्यांचं पण काय करा, भलं करा. आणि लुकाच्या 6व्या अध्यायामध्ये 35व्या वचनात आपल्याला पुन्हा तेच सांगतं. बघा काय लिहिलं आहे, तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सारखं आपल्याला काय सांगत आहे, काय करायचं आहे, प्रेमामध्ये चालायचं आहे. काय करायचंय, प्रेमामध्ये चालायचं आहे. हालेलुया. आणि जसं मी सांगितलं की परमेश्वराचा स्वभाव आणि जीवन आपल्यामध्ये आहे, तर हे आपल्याला शक्य आहे की आम्ही पण सर्वांवर प्रेम करावे, मग कोणी आपल्यासोबत कसंही वागू दे. लक्षात ठेवा, परमेश्वर प्रत्येकावर प्रेम करतो, आणि जर परमेश्वर प्रत्येकावर प्रेम करतो तर मग मी का नाही करू शकत. मला पण प्रत्येकावर प्रेम करायचं आहे. जर परमेश्वर त्या व्यक्तीवर प्रेम करत असेल तर मी पण काय करू शकतो, त्याच्यावर प्रेम करू शकतो, आणि मला त्याच्यावर काय करायचं आहे, प्रेम करायचं आहे. प्रत्येकाशी मला कसं वागायचं आहे, प्रेमाने वागायचं आहे, प्रत्येकाचं बरं करायचं आहे. हा परमेश्वर असाच आहे. देवाची मुलं म्हणून आपल्याला पण तसंच व्हायचं आहे. हालेलुया. आणि जसं मी सांगितलं, कारण परमेश्वराचा स्वभाव आणि जीवन आपल्यामध्ये आहे, म्हणून आपण नेहमी प्रेमामध्ये चालू शकतो. आणि पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूंवर पूर्ण तऱ्हेने आपण कशामध्ये चालू शकतो, नियंत्रणामध्ये चालू शकतो. जशा प्रकारे प्रभू येशू होते. योहानास पहिले पत्र त्याचा 4था अध्याय 17 वचन काय सांगतं, जसे प्रभू येशू आहेत तसे. आणि जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामधून पाहू, तर प्रभू येशू जिथे पण कुठे गेले, ज्यांना पण ते भेटले, त्यांना काय दाखवलं, प्रेम दाखवलं. ते प्रत्येकाबरोबर कसे होते, प्रेमाने वागत होते. हालेलुया. त्यांनी नेहमी कशा प्रकारे जीवन जगले, प्रेमाने भरलेलं जीवन. प्रभू येशू ज्यांना पण भेटले, प्रभू येशूने त्यांना काय दिलं, प्रेम दिलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. संपूर्ण बायबल आपल्याला हेच सांगतं, येशू ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी, आणि त्यांनी प्रत्येकाला सांगितलं. अशा तऱ्हेने परमेश्वर पण आपल्यावर काय करतो, प्रेम करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हेच कारण आहे की एक खरा विश्वासी, तुम्ही खरे विश्वासी आहात की नाही आहात, हे कसं कळून येतं, प्रेमाद्वारे समजून येतं. जर एक ख्रिस्ती प्रेमामध्ये चालत आहे, तो खरा विश्वासी आहे. आणि एक विश्वासी, एक ख्रिस्ती प्रेमामध्ये नाही चालत, तर ही चिंतेची बाब आहे, समस्येची बाब आहे.
हालेलुया. कारण असं व्हायला नको आहे. ख्रिस्तीमध्ये काय आहे? परमेश्वराचा स्वभाव आणि परमेश्वराचं जीवन. आणि आपल्याला स्वाभाविकपणे प्रत्येकाबरोबर कसं राहायचं आहे? प्रेमात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे की तुम्ही उत्साहित आहात. ही गोष्ट समजल्यानंतर प्रेमामध्ये चालणं किती गरजेचं आहे. हालेलुया. जर कोणी पण असं असेल जो तुम्हाला आवडत नाही आहे किंवा तुम्ही त्याच्यावर प्रेम न व्यक्त करत, तर आता ह्या वेळेला तुम्ही तुमचं मन घडवा. तुम्ही त्या व्यक्तीशी पण काय करणार? जर तुम्ही नाराज होता तर तो नाराजपणा काढून टाका. रागात होता तर तो विसरून जा आणि आपल्या मनाला तयार करा की परत जर आपण त्याला भेटलो तर काय करणार? त्याच्याशी मैत्री करणार आणि त्याच्यासोबत कसं चालणार? प्रेमामध्ये चालणार आणि प्रत्येकासोबत कसं राहणार? प्रेमाने सगळ्यांचं बरं करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या सर्व गोष्टी तुमच्या मित्रांना पण शिकवा. कसं चालायचं आहे? प्रेमामध्ये. हालेलुया. जसं मी तुम्हाला नेहमी सांगते, जे पण काही इथे सांगितलं आपल्या मित्रांना, आपले भाऊ बहीण, आपल्या आई वडिलांना सगळ्यांना नक्कीच सांगा. ह्या प्रोग्रामची लिंक आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांच्यासोबत पुन्हा हा प्रोग्राम नक्कीच पहा. पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय आणि गॉड ब्लेस यू. वाव, हमने बहुत कुछ सीखा और अब ये टाइम है घोषणा का। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप सबका स्वागत है। ये समय है घोषणाओं का। आप अपने हाथों को उठा सकते हैं, अपना मुख बंद कर सकते हैं और मेरे पीछे घोषणाओं को बोल सकते हैं। मैं राजा का संतान हूँ। मेरे पास महानता का बीज है। रॉयल्टी मेरी है जन्मसिद्ध। मैं संघर्ष नहीं करता। मैं अनुग्रहित हूँ। मैं कृपा प्राप्त हूँ। मैं आशीषित हूँ। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बाय बाय। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आप हमारा ये प्रोग्राम पहली बार देख रहे हैं और आपने अभी तक प्रभु यीशु को अपना दोस्त नहीं बनाया है, तो ये समय है जहाँ पर आप हमारे साथ ही प्रार्थना कर सकते हैं और प्रभु यीशु को अपना दोस्त, अपना प्रभु बना सकते हैं। हालेलुया। तो जहाँ कहीं पर भी आप हैं, अपने स्थानों पर खड़े हो सकते हैं। अपने हाथों को स्वर की ओर उठाकर, आंखों को बंद कर अपने मन में विश्वास करके मुंह से बोलना बहुत जरूरी है। हालेलुया। तो क्या आप तैयार हैं? तो चलिए मेरे पीछे कह सकते हैं, प्यारे पिता, मैं अपने पूरे हृदय से यीशु मसीह जीवित परमेश्वर के पुत्र में विश्वास करता हूँ। मैं विश्वास करता हूँ कि यीशु मसीह मेरी आत्मा को बचाने के लिए क्रूस पर मरे और पिता ने उन्हें तीसरे दिन मरे हुओं में से जीवित किया। आज वह जीवित है। धन्यवाद परमेश्वर, मुझे बचाने के लिए। मेरा उद्धार हो गया है। मैं विश्वास के द्वारा अनंत जीवन को ग्रहण करता हूँ। आज से मैं परमेश्वर की संतान हूँ। यीशु मसीह के नाम में आमीन। प्रेज द लॉर्ड। अगर आपने हमारे साथ ये प्रार्थना की है तो बधाई हो और स्वागत है परमेश्वर के इस महान परिवार में। अगर आपने हमारे साथ ये प्रार्थना की है तो ये समय है जहाँ पर मैं आपके लिए प्रार्थना करूंगी। धन्यवाद देती हूँ परमेश्वर, हर उस व्यक्ति के लिए, बच्चे के लिए मैं प्रार्थना करती हूँ जिन्होंने भी इस समय अपना जीवन आपको दिया है। धन्यवाद परमेश्वर। मैं कहती हूँ अंधकार और शैतान का इनके जीवन के ऊपर कोई अधिकार नहीं है। यीशु इनका जीवन का प्रभु और स्वामी है। मैं इन्हें आशीष देती हूँ आपकी आत्मा, आपके अनुग्रह, आपके वचनों के द्वारा। मैं कहती हूँ ये सुरक्षित है प्रभु और ये आशीषित है। धन्यवाद परमेश्वर। इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं, आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रेज द लॉर्ड। ही वेळ आहे बेटीची। जर तुम्ही सेंटर मधून पाहत आहात तर तुम्ही आपली भेट सेंटर मध्ये देऊ शकता। जर तुम्ही घरातून ऑनलाईन पाहत आहात तर आमचे बँक डिटेल्स स्क्रीनवर आहेत।
आपल्या मम्मी पप्पाशी बोलून तुम्ही तुमची भेट परमेश्वराला देऊ शकता. चला आपण या भेटीसाठी प्रार्थना करूया. परमेश्वर, मी तुमचा धन्यवाद देते ह्या भेटीला घेऊन येण्याचा अनुग्रह आणि संधीसाठी. ही भेट तुमच्या आत्म्याच्या द्वारे पवित्र आणि तुम्हाला ग्रहण करणे योग्य आहे. धन्यवाद परमेश्वर, जसेच आम्ही दिले आहे, देणे आणि ग्रहण करण्याचा अनुग्रह आमच्या जीवनामध्ये वाढत आहे. धन्यवाद परमेश्वर, आमच्या जीवनामध्ये कधी पण कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी नसणार आहे. प्रभू, या भेटींवरती आम्ही तुमच्या आशिषाच्या आव्हानाला बोलतो की भेट वाढत आहे, मल्टिप्लाय होत आहे आणि राज्याची प्रत्येक गरजा वेगाने पूर्ण करत. धन्यवाद परमेश्वर. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे चंगाईची. तुमच्यामधून कोणी पण आजारी आहे, तुमची तब्येत ठीक नाही आहे, तर ही वेळ आहे. या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आणि विश्वास करा की जेव्हा आम्ही प्रार्थना करणार, परमेश्वराची सामर्थ्य त्या ठिकाणी काम करणार तुम्हाला स्वास्थ्य देण्यासाठी. आणि ही परमेश्वराची इच्छा आहे की आपण नेहमी कसे चालावे, देवीय स्वास्थ्यामध्ये, कसे जगावे स्वास्थ्यामध्ये. हेच कारण आहे की परमेश्वराने आपले जीवन दिले आहे. हालेलुया. तर जिथे कुठे तुम्हाला त्रास आहे, एक हात त्या ठिकाणी ठेवू शकता आणि दुसऱ्या हाताला स्क्रीन कडे पुढे करून संगती प्रार्थना करू शकता. धन्यवाद देते परमेश्वर. प्रार्थना करते प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभू, प्रत्येक जो या प्रोग्रामला पाहत आहे प्रभू. जर कुठले आजारपण आहे प्रभू, हा प्रभू आय कमांड प्रत्येक आजाराला, रोगांना, दुर्बलतांना प्रभू त्यांच्या शरीरामधून जाण्याला बोलते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. हालेलुया. O rakarabaha antala cremonde entali cremonde antala pramashalamanda antarabaha arabosunta. हा परमेश्वर धन्यवाद. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत यांच्या शरीराच्या कणाकणामध्ये तुमचे जीवन, तुमचे सामर्थ काम करत आहे प्रभू. मी म्हणते यांच्या शरीराच्या प्रत्येक अंग योग्य रीतीने काम करत आहे. प्रत्येक दुखण्याला जाण्याला बोलते प्रभू. त्यांच्या हड्ड्यांमध्ये तुमच्या सामर्थ्याला बोलते प्रभू. हालेलुया. हालेलुया. ओ देवीय स्वास्थ्य यांचे आहे प्रभू. जसे आम्ही प्रार्थना करतो प्रभू, तुमची सामर्थ्य त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये काम करत आहे. हालेलुया. प्रत्येक आपल्या स्वास्थ्याला ग्रहण करत आहे. हालेलुया. ओ धन्यवाद परमेश्वर. या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्या बरोबर ही प्रार्थना केली आहे तर माझा विश्वास आहे की तुम्ही तुमच्या स्वास्थ्याला ग्रहण केले आहे. आमचे डिटेल्स स्क्रीनवरती आहे. आम्हाला फोन करून नक्की सांगा परमेश्वरने तुमच्या बरोबर काय केले आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुझे विश्वास है कि आप सबको बहुत मजा आया और आपने आज बहुत कुछ सीखा. और जैसे मैं हमेशा आपसे कहती हूँ कि जो कुछ भी बताया जाता है वो दूसरों को भी बताइए, दूसरों के साथ भी शेयर कीजिए, चाहे वो आपका परिवार हो, आपके दोस्त हो, है ना, आपकी सोसाइटी में लोग हो सकते हैं, आपके स्कूल में आपके दोस्त हो सकते हैं, सबको बताइए. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आए हम परमेश्वर का धन्यवाद दें, परमेश्वर के प्रेम, भलाई, कृपा, अनुग्रह के लिए. जहाँ कहीं पर भी हैं अपने स्थानों पर खड़े हो सकते हैं. अपने हाथों को स्वर्ग की ओर उठाकर परमेश्वर का धन्यवाद दीजिए. धन्यवाद देते परमेश्वर, हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं, महिमा देते हैं प्रभु. धन्यवाद आपके प्रेम, भलाई, कृपा, अनुग्रह, आपके वचनों के लिए प्रभु. मैं प्रार्थना करती हूँ हर एक व्यक्ति के लिए जो इस प्रोग्राम को देख रहे हैं प्रभु. मैं कहती हूँ कि आपकी बुद्धि समझ की आत्मा उनके अंदर महान रूप से काम कर रही है. ये आशीषित है और एक आशीष है प्रभु. ये सुरक्षित है, स्वास्थ्य इनका है प्रभु. इनके घरों में शांति है, आनंद है प्रभु. कोई कमी नहीं, कोई घटी नहीं है. हालेलुया. और अपने जीवन से आपके ज्ञान की सुगंध को हर जगह ले जा रहे, निर्भीकता के साथ सुसमाचार का प्रचार कर रहे प्रभु. मैं आपका धन्यवाद देती हूँ परमेश्वर. और इस प्रार्थना को प्रभु यीशु मसीह के नाम में मांगते हैं. आमीन. मेरे पीछे से बोल सकते हैं. परमपिता का प्रेम, यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की सहभागिता हमारे साथ सदा के लिए बनी रहेगी. यीशु मसीह के नाम में आमीन. निश्चय ही भलाई और करुणा सदा मेरे जीवन में निवास करेगी और मैं सदा के लिए परमेश्वर के घर में निवास करती रहूंगी. यीशु मसीह के नाम में आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो अगले रविवार हम फिर मिलेंगे. तब तक के लिए बाय एंड गॉड ब्लेस यू. मुझे पता है आपको बहुत मजा आया और मजा लेना हो तो अपने दोस्तों के साथ फिर से करना. बाय बाय.
Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.